उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी अभिवादन करतील। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला राजकीय निर्णय किंवा एखादी नवी सुरुवात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून करत होते। त्यामुळे आता तोच किस्सा गिरवत सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवरती नतमस्तक होणार आहेत। आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत। प्रीती संगमावरती जाऊन ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करतील। महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हातात आता धुरा आलेली आहे। त्यामुळे नव्या कार्याला सुरुवात करण्याआधी अजित पवार हे जे करायचे तोच कित्ता गिरवत तीच परंपरा पाळत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावरती त्यांच्या समाधीस्थळी पोहोचत सुनेत्रा पवार आता अभिवादन करतील। त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच सातारा दौरा आणि त्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीती संगमावर जात आहेत आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या साताऱ्यातल्या कराडमध्ये पोहोचलेले आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना नमन करत त्यांना अभिवादन करत त्या आता त्यांच्या कार्याला सुरुवात करतील। त्यानंतर त्या अजित पवार यांच्याबरोबर त्यांचे पीएसओ ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेटही घेणार आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून आता सुनेत्रा पवार त्यांच्या नव्या कार्याला सुरुवात करणार आहेत। आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीने सुनेत्रा पवार, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते देखील मोठ्या संख्येने प्रीती संगमावरती पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्याबरोबर असलेला एवढा मोठा जनसमुदाय आज त्यांच्या कार्याची सुरुवात करून देण्यासाठी ते देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत। प्रीती संगमावर जाऊन सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर रुपाली चाकणकर आपल्याला दिसत आहेत। ते आता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला नमन करतील, त्यांना अभिवादन करतील। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा पहिलाच सातारा दौरा। सुनेत्रा पवार यांच्याबरोबर सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे देखील आहेत। त्यांच्या कार्याची नवीन सुरुवात करताना कुठलेही चांगलं कार्य करण्याच्या आधी अजित पवार नेहमीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करायचे, त्यांना नमस्कार करायचे आणि नवीन कार्याला सुरुवात करायचे। त्यामुळे आता तोच कित्ता गिरवत सुनेत्रा पवार देखील आपण पाहतोय प्रीती संगमावर समाधीस्थळी पोहोचलेले आहेत। ते आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करतील। साताराच्या कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे। त्यानंतर तिथल्या नागरिकांशी सुनेत्रा पवार भेट घेत आहेत, त्यांना नमस्कार करून त्या आता पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दौरा जो साताराच्या कराडमध्ये झालेला आहे। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे चेहरे देखील उपस्थित आहेत।
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि यावेळी त्यांनी भावना देखील व्यक्त केल्या होत्या की दादांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर जरी कोसळला असला तरी त्यांनी जी कर्तव्यनिष्ठा शिकवलेली आहे, संघर्षाची ताकद त्यांच्यामुळे तयार झाली आहे, जनतेप्रती बांधिलकी जी आहे तोच खरा आता माझा आधार असेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यांचाच वारसा पुढे नेत आता कर्तव्यनिष्ठ राहून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या आता कामकाजाला लागलेल्या दिसतात। त्यांनी सगळ्यात आधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या आता कार्याची सुरुवात केली आहे। त्यानंतर त्या फलटणमध्ये जाऊन विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। अजित पवार यांचा जो विमान अपघात झाला त्यात अजित पवार यांच्यासह 4 जणांचा मृत्यू झाला होता।